हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. सगळे कसे आहात? मजेत आहात ना? तर नवीन दिवसांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रिया अगदी मनापासून स्वागत करते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे म्हणजे बघा बऱ्याच वेळा काय होतं, आपण अस्त्रचं ब्लाऊज स्टिच करताना कपडा जर कमी असेल तर आपल्याला गोटपट्टी वगैरे करायची असेल तर कसं करायचं. म्हणजे काय होतं, आज जर गळपट्टी करायची असेल तर आपल्याला फक्त पुढच्या गळ्यासाठीच गोटपट्टी करायला लागते. बॅक पार्ट आपण जर गोटपट्टी करायची असेल आणि कपडाच नसेल तर बराच प्रश्न पडतो ना. आपण एक तर मग मॅचिंग आहे का बघतो, जर मॅचिंग नसेल किंवा तर मग आपल्याला आतमध्ये पट्टी करायला लागते. मग काय कस्टमर असतात त्यांना आतल्या साईडला पट्टी नको असते, मग गोट छोटासा आला पाहिजे गळ्याला, असंच चालतं ना. तर त्यासाठीच मी छान असं व्हिडिओ घेऊन आलेले बघा. हा ब्लाऊज घेतलेला आहे, हा बघा ब्लाऊज आहे. आता बघा अस्तरचं ब्लाऊज आहे, ह्याला पण कपडा कमी पडलेला आहे. आपल्याला तर गोटपट्टी करायची आहे. आपल्याला जर बॅक पार्टला पण गोटपट्टी करायची तर आपण ना शोल्डर जोडून मगच गोटपट्टी करायला घेतो, म्हणजे दोन्ही एक साथ पुढची आणि मागची गोटपट्टी तयार होते. तर बघा आता ह्याला कपडा कमी आहे, गोटपट्टी लावायची आहे, तर काय करायचं तर बघा आपल्याकडे अशी गोटपट्टी असते ना, अशी घ्यायची. ही आपल्या टेलच्या दुकानात गोटपट्टी अशी रेडीमेड गोटपट्टी मिळते. ही गोटपट्टी लावून छान असं आपण गळ्याला पायपिंग करणार. मी सोपं पायपिंग कसं करायचं मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटला इतरांना शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला असं ट्राय करतात ते ट्राय करतील. एकदम सोपं सांगणार आहे मी बघा. त्यासाठी बघा पहिल्यांदा आपल्याकडे असे सहसा तर गोल्डनची सगळ्या कॉम्बिनेशन होत असते, पण अशी रंगीबेरंगी पण आणली बघा. पिंक आणि ग्रीन म्हणजे असं निळसर आहे ना. ब्लाऊज पण आहे तसा थोडंसं आपण आता विदाउट होणार आहे, पण आपण ही जॉईन करा. तर चला तुम्हाला सांगते कसं वगैरे लावायचं. चॅनल कोणी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर खरी छानशी कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांनी शेअर करा. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हा बघा आपण ब्लाऊज घेतलेला महत्वाचे टिप्स म्हणजे बघा, पहिल्यांदा आपल्याला गोटपट्टी लावण्या अगोदर ही दोन्ही पट्ट्या आहेत का बरोबर बघून घ्यायच्या. म्हणजे बघा व्यवस्थित हो काही हुक पट्टी आणि आई पट्टी दोन्ही व्यवस्थित एका ठेवून बघायची व्यवस्थित आहे का, हे एक कारण असतं. म्हणजे व्यवस्थित पट्टी आहे का हे बघून घ्यायचं बरोबर एकदम. शोल्डरचं पण आपण बरोबर हो मेजरमेंट व्यवस्थित परफेक्ट घेऊन आपण जोडून घेतलेले शोल्डर. आणि हे पण बघा दोन्ही पट्ट्या बरोबर असतील. कमी जास्त असेल तर एक लेवलमध्ये करून कट करून घ्यायच्या. तर बघा आता हे व्यवस्थित एक लेवल आहे, तर आपण आता पायपिंग करायला घेणार आहोत. तर बघा तुमच्याकडे बघा एक पायाचा दाब असेल ना तर तुम्ही वापरला चालेल. इथे एक पायाचा पण दाब वापरला जातो, पण माझ्याकडे नाही आहे बरं का. म्हणजे नाही म्हणताय ना, पहिला मी दाखवलेलं आहे, पण त्याचं सेटिंग काय हल्ले काय ते त्याच्या मशीनला सूट होत नाही. त्यामुळे मी बघा आता ह्याचीच लावणार आहे. ते तुम्हाला सांगते बघा. पहिल्यांदा जशी असेल आपल्याकडे पायपिंग यायची रेडीमेड पायपिंग आपल्या ही बघा मी असं बंडल आणून ठेवलेलं आहे. आपल्याला गोल्डनची पण मिळते, कशी रंगीबेरंगी पण मिळते. मी अशी रंगीबेरंगी आणलेली आहे. आता बघा ही व्यवस्थित बघा असं ठेवायची गळ्यावरती. आणि बघा करताना बघा आपल्याकडे फोल्ड व्यवस्थित करायची. बरोबर बघा हे वेलवेटचं आहे ना, ह्याच्यावर बरोबर आपण शिलाई करणार आहोत. व्यवस्थित हे असं गळ्यावर ठेवायचं एकसारखं. आणि त्याच्यावर लॉक करून घ्यायचं पहिले व्यवस्थित. लॉक करून घेतलेलं आहे. आता आपण लावायला घेऊया. बघा व्यवस्थित ब्लाऊज आहे असं नॉर्मल ठेवायचा. पायपिंग नॉर्मलच ठेवायची, जास्त खेचायचं. आपण गोटपट्टी असेल तर खेचतो, हे आहे ठेवायचं. गळ्याबरोबर ठेवायचं. फक्त इकडे मार्जिन जास्त आहे काय बघून घ्यायचं. इकडे मार्जिन आहे बरं का कामापुरतं. आपण तेवढंच ॲडजस्ट करणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा कमी असलं काय बरंच वेळा आपण एक तर मग आपण शोधतो आहे का. जर आपल्याकडे नसेल ना तर आत्यासाठी पट्टी फोल्ड करतो. काय कस्टमर असते त्यांना आत्यासाठी पट्टी फोल्ड केली नको असं, त्यांना छोटंसं पायपिंगच लागत असते ना. मग त्यामुळे अशी ट्रिक चांगली आहे बरं का. तुम्ही असे पायपिंग आणून ठेवू शकता. नसेल तर एक गोल्डनचं आणलं तर सगळ्यावर आपण मॅचिंग आपण जसं म्हणतो का नाही की गोल्डनची लेस सगळे वापरले जाते, तसं गोल्डनवर पायपिंग किंवा गोल्डनचं लटकन नॉड तसं आणून ठेवलं तरी चालेल. आता व्यवस्थित आपण एकसारखं गळ्यावर लावून घेऊया. जसं आहे असं व्यवस्थित बघा लावून घ्यायचं. एकसारखं लावून घ्यायचं. आता बघा इथली शोल्डरची पट्टी असेल ती जोडलेली, ती पाठीमागे सारून घ्यायची आणि बरोबर त्याच्यावर पायपिंग ठेवायची. नॉर्मल काही अशी पायपिंग ठेवायची, खेचायची वगैरे काही नाही. गळा पण खेचायचा ना, आहे असंच नॉर्मल आपण ठेवणार आहोत. आपण व्यवस्थित असं लावून घ्यायची. पायपिंग खूप मस्त होणार आहे बरं का. पायपिंग म्हणजे एकदम भारी घ्यायची. हो ऑप्शन खूप चांगला आहे बरं का. जरी नसेल ना, आणि जरी बघा आता तुम्हाला पेन कपडा घेतले ना त्याला बघा गळ्याला लावून घ्यायची अशी पायपिंग.
आणि बरोबर त्याच्या अस्तर ठेवायचं, त्याच्यावरच बरोबर आपण शिलाई करायची आणि आपलं जे अस्तर आहे ते आपल्याला पलटी करायची, म्हणजे बरोबर पायपिंग आपली अशी पण येते बरं का. अशी पण तुम्हाला करायची असेल तरी केली तरी चालेल. व्यवस्थित एकसारखं ठेवायचं आणि शिलाई मार्जिन धरून बरोबर हे करून घ्यायचं. जास्त पण काटावर न्यायचं आणि जास्त पायपिंग पण शिलाईवर द्यायची नाही. इथं काय एक पायाचा दाब वापरला जातो, म्हणजे काय होतं पायपिंग वगैरे ना शिलाईत म्हणजे इथं दाब खाली येत नाही ना, त्यामुळे व्यवस्थित जी पायपिंग राहते ना त्यासाठी इथं एक पायाचा दाब वापरला जातो. किंवा खडे वगैरे असतील डायमंडची लेस लावण्यासाठी पण वापर केला जातो. तुमच्या मशीनला जर तुम्ही आणून ठेवला तरी काही हरकत नाही. एक सर्कल लावून घेणार आहोत आपण जरी माझे व्हिडिओ आवडत असतील आणि जर यूज वाटत असतील तर शेअर करा, तुम्ही असं ट्राय करा. जरी काही डाऊट असेल तरी मला कमेंट करा, मी कमेंटद्वारे तुम्हाला उत्तर सांगेन. तरी मला कमेंट करा, मी तुम्हाला व्हिडिओ कटिंगचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. लाईव्हला पण बघा मी तुम्हाला वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असेल. लाईव्हला पण तुम्ही माझ्या जॉईन होत चला. आणि जरी टायमिंग वगैरे समजत नसेल तर मला कमेंट करा, मी टायमिंग तुम्हाला सांगेन की मग किती त्या लाईव्ह घेतलं तेव्हा लाईव्हला जॉईन व्हा. व्यवस्थित बघा इथं पण हिथं आले हे शोल्डर बरोबर खालच्या बॅक पार्टला सारवून घ्यायचं आणि व्यवस्थित बघा त्याच्यावरून शिलाई करून घ्यायची. इथं पण बघा गमचा वापर करून मी हे फॅब्रिक चिकटवलेलं आहे, म्हणजे आपल्याला शिलाई वगैरे करायला लागणार नाही. कटोरी असू द्या किंवा पॅक पाटलं तर आता बघा आपला गोटपट्टीच करायचं, त्यामुळे मी आहे असं केलेलं आहे. तेव्हा जोडायचं कसं आहे ते पण मी सांगितले, माझ्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघितलं तर चालेल. पुढचा हा कटोरीचा पार्ट हा पार्ट ना न शिलाई करता आपण मेन फॅब्रिकला कसं जोडायचं ते सांगितलेलं आहे ते गमद्वारे. व्यवस्थित बघा शेवट्याला जेवढी लागते तेवढं ठेवायचं आणि एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचं. ते फोल्ड करायचं बरोबर वरच्या साईडलाच फोल्ड करायचं का बरोबर वरच्या साईडलाच फोल्ड केलेलं आहे. शिलाई पण बघायचं मार्जिन हो का शिलाई मार्जिन बरोबर परफेक्टमध्ये आलेलं आहे का हे दाखवते का. शिलाई मार्जिन एकदम परफेक्टमध्ये बरोबर आलेलं आहे. जास्त पण काटावर नाही जास्त पण आत आलेलं नाही. तर आपण आता अशी आपल्याला लावून झालं तर आतल्या साईडला आपण पलटी करून घेऊया आपण बरोबर आपण पलटी करायची अशी व्यवस्थित हो पलटी करायची नाही ह्याच्यावर शिलाई करून घेऊया आपण. आता साईडला परफेक्टमध्ये बघा पलटी करायची व्यवस्थित आणि त्याच्यानं शिलाई बरोबर करून घ्यायची. शिलाई पहिले लॉक करून घेऊया. बघा व्यवस्थित पूर्ण पट्टी आतल्या साईडची फोल्ड करायची. फक्त शिलाई ब्लाऊजकडे जाऊन द्यायची नाही किंवा ह्याच्याकडे जाऊन द्यायची नाही. बरोबर गोट करताना बरोबर मधून एकसारखी शिलाई करायची जसं आपण पायपिंगला शिलाई करतो तशी. बघा परफेक्टमध्ये आपण केलेली आहे व्यवस्थित असं. सलग व्यवस्थित करून घ्यायचं पायपिंग. इकडे तिकडे काहीच नाही करायचं व्यवस्थित एकसारखं करून परफेक्ट घ्यायचं. तुम्ही बाहीला पण म्हणलं तरी तुम्हाला जर गोटपट्टी म्हणजे डिझाईन गळ्याला केली त्याची बाहीला जरी करायचं असेल ना तर केली तरी काही हरकत नाही. बाहीला पण खूप छान अशी बरं का वाटते. परफेक्टमध्ये आपण व्यवस्थित अशी करून
मी बाहीला पण पाईपिंग दाखवते आहे अशी, कारण आपण 1 इंच बाही फोल्ड केलेली, म्हणजे आपण साध्या ब्लाऊजला कशी 1 इंच फोल्ड करतो तशीच अस्तरचे ब्लाऊज मी करत असते. म्हणजे काही काय ना बाबा तशी पट्टी आवडते, किंवा नुसती आहे अशी आपण शिलाई करतो ना गळ्याला किंवा आत पलटी करतो तशी त्यांना आवडत नाही. काही जागी पट्टी लागते ना, तसं मी केलेलं आहे. त्याला पण म्हणलं तर तुम्हाला पाईपिंग करून दाखवते. खूप छान असं भारी आपण करूया कॉम्बिनेशन. शेवटी आले की तिला लॉक करून घ्यायची. लॉक करायचं विसरायचं नाही. धाग्यासाठी कटिंग करून घ्यायचे. बघा पाईपिंग तुम्ही बघा, फिनिशिंग वगैरे बघा, एकदम प्रॉपर फिनिशिंग वगैरे आलेलं आहे. इकडे तिकडे कुठेच काही नाही, बरोबर आपलं परफेक्ट. आणि बघा पाईपिंग पण छान अशी लागली गेलेली आहे. बघा भारी वाटते का नाही, छान अशी पाईपिंग बघा, मस्त छान अशी पाईपिंग लागली का नाही बघा गळ्याला वगैरे. जरा वाटलंच नाही प्रेस करून घेतलं तरी काही हरकत नाही, थोडंफार इकडे तिकडे होतं, पण परफेक्ट ठोकायला लागली गेली आहे पाईपिंग हो का. बघा एकदम फिनिशिंगवर जो प्रॉपर होऊन घ्या. एकदम नाजूकसरशी छान अशी लेस लागलेली आहे. आणि प्रश्न पण सुटलेला आहे. इथं वेगळा आपल्याला कपडा मग शोधा, काय कसं आपल्या मॅचिंग कपडा मिळत नाही, बरं विदाऊट लावावं तरी कसं. म्हणजे असं खूप छान आहे. विदाऊट लावण्यापेक्षा असं काय तर केलेलं खूप म्हणजे हे आहे बरं का. थोडंसं लेस नॉट विदाऊट येईल, पण दिसताना पण अजून भारी दिसेल आणि ब्लाऊजला पण अजून लुक वेगळा येईल. तर बघा कशी झाली पाईपिंग नक्की मला कमेंट करून सांगा. बघा मस्त एक छान अशी बघा पाईपिंग भारी झालेली आहे. तेवढ्यात बरोबर आपण ॲडजस्ट केलेली आहे. आणि एकदम छान असं बघा पुढच्या गळ्याला पण बरोबर परफेक्ट हो का लागली. हे बरोबर हो का आपली हुकपट्टी आहे पट्टी व्यवस्थित एका वेळी हो का परफेक्टमध्ये आलेली आहे. हे बघा व्यवस्थित आलेली आहे. बघा पुढच्या पण गळ्याला व्यवस्थित पाईपिंग छान अशी लागली गेलेली आहे. हे बघा एकदम छान अशी मस्तपैकी. फक्त जी शिलाई माझी बरोबर आपण व्यवस्थित परफेक्टमध्ये धरलेला आहे. तर चला आता आपण तुम्हाला बाहीला पण लावायचं असेल तर लावून दाखवते. हा बघा ब्लाऊज. आता इथं बघा पट्टी फोल्ड केलेली आहे मी. अस्तर जर ब्लाऊज असेल तर त्यांना 1 इंचाची पट्टी अशी फोल्ड केलेली लागते. त्यामुळे शिलाई माझी घेताना आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायला लागतं. बाही जोडण्यासाठी आपण अर्धा इंच आणि खाली पाव इंच बाही आपल्या पट्टी करायची, पण मी इथे 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. इथं आपण हात शिलाई करून घेणार आहोत व्यवस्थित. आता ह्याला काही पट्टी फुल करायची गरज नाही, आपण पहिलंच आपण केलेलं आहे. त्यामुळे ह्याला बघा आहे असंच पाईपिंग ठेवू नका, आपण आहे असंच पाईपिंग लावणार आहोत. व्यवस्थित हो का इथं पाईपिंग ठेवायची आणि त्याच्यानं लावायची. सरळच आहे अशी ठेवायची एकसारखी. परफेक्टमध्ये लावून घ्यायची. बरोबर का पाईपिंग अशी ठेवायची. एकदम बरोबर बाहीच्या काठावर पाईपिंग आली पाहिजे. आतलं व्हाईटवाली दिसून द्यायचं नका. परफेक्टमध्ये व्यवस्थित अशी लावून घ्यायची, म्हणजे एकदम बाही मस्तपैकी छान अशी डिझाईन दिसते. तुम्हाला फायनल लुक दाखवतो. ठेवताना फक्त बरोबर सांगितलं तशीच ठेवायची. व्हाईट कलर आतलं बघा इथं व्हाईट आहे ना तो इलास्टिकचं, ते दिसून द्यायचं नाही. परफेक्टमध्ये व्यवस्थित लागली पाहिजे. करून घेऊया बघा. फायनल लुक तुम्ही बघून घ्या. तुम्हाला दाखवतो फायनल लुक तुम्ही बघून घ्या. मस्त आली का नाही बघा. गोट पण भारी फिनिशिंगमध्ये लागला आहे. हो का भारी बरोबर भारी वाटते की नाही. युनिक काही तर बाहेर छान असं वेगळं काही तर कॉम्बिनेशन वाटतं का नाही भारीपैकी. तर चला आपण आता ह्या साईडला पण आपण तसंच लावून घेऊया. व्यवस्थित बघा ही पण तशीच ठेवायची आणि शिलाई करून जशी ती ठेवली तशी ही ठेवायची. फक्त मी सांगितलं तसं काटावर बरोबर पाईपिंग आली पाहिजे. आत पण लावून द्यायची नाही आणि जास्त बाहेर पण येऊन द्यायची. परफेक्टमध्ये लावून द्यायची.
घेऊया. बघा तर गोटचा किती मस्त उपयोग झाला. आता तुम्हाला दाखवतो बघा. आपण जर लावताना थोडी अशी लावली का ही अशी थोडी येत असते. हे बघा व्हाईट थोडं हे बघा माझ्या बोटाच्या दिसत असतं ना, त्यामुळे लावताना बरोबर सांगितलं सगळं परफेक्टमध्ये लावली का नाही की एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये येते. आता बघा दोन्ही पण छान असं का पायपिंग लावणार. बघा कसं वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. भारी वाटते का नाही छान असं का ब्लाऊज. प्रॉपर फिनिशिंग धाग्यावर निघायची काही शक्यता नाही किंवा मस्तपैकी छान असं झालेलं आहे पायपिंग करून. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटलं पुन्हा एकदा इतरांना शेअर करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. असंच मला सपोर्ट करत राहा. आणि चला असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यामुळे पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. थँक्यू.